खूप वर्षांपासून चालत आलेली परंपरा हे बळीराम पेठेमध्ये आम्हाला बघायला मिळते। आम्ही स्पर्धक म्हणून इथे स्पर्धा मध्ये भाग घेण्यासाठी येत असतो। खूप निरनिराळ्या प्रकारच्या रांगोळ्या आम्हाला इथे साकार करण्यासाठी मिळत असतात, जसे की फुलांची रांगोळी, नंतर राधाकृष्णाची रांगोळी, वेगवेगळ्या देवी देवतांच्या रूपांमध्ये आम्ही या रांगोळ्या साकारत असतो व या रांगोळ्या साकारताना आम्हाला खूप आनंद होत असतो। इतक्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढण्याचा अनुभव येत असतो व याच प्रकारे दरवर्षी या ठिकाणी आयोजन केले जाते व खूप मोठ्या प्रमाणात इथे या रांगोळ्या बघण्यासाठी लोक गर्दी करतात। भारती सपकाळे रांगोळी काढते मी। नमस्कार, मी रुपेश मोहन बाकरे। आमच्या बळीरामपेठ परिसरातील दुर्गादेवी मंदिराच्या गल्लीमध्ये चालत असलेली ही परंपरा दरवर्षी शेवटचे वळण असते राजक्रीडा म्हणून सनेत येण्यासाठी आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ बळीरामपेठ जळगाव हे दरवर्षी ह्या गल्लीत रांगोळी स्पर्धा म्हणून सण आयोजन करतो। या रांगोळी स्पर्धेत बाहेरून इथून म्हणजे भरपूर ठिकाणीहून येणे इथे सहभाग घेण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी येत असतात। पोस्टर रांगोळी, त्याच्यानंतर पारंपरिक रांगोळी, फ्लावर्स रांगोळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढून त्यांची कला ते सादर करतात। त्यासाठी आम्ही मंडळाकडनं मोठे मोठे बक्षीस इथे देतो आणि असं नाही की फक्त प्रथम द्वितीय तृतीय चालून जातं, पण आम्ही सर्वांना सहभाग घेतल्याला सर्वांना इथे बक्षीस वाटप असतो। आणि प्रथम द्वितीय यावर्षी आम्ही पैठणी म्हणून साडी प्रथम द्वितीय तृतीय असे काढणार आहोत आणि सर्वांना उत्तेजनार्थ जेवढ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना बक्षीस देणार आहोत। रांगोळी आमच्याकडनं वाटप केली जाते, काही रांगोळी ते घडून आणतात। अशा पद्धतीने आम्ही सर्वांचे स्वागत इथे रांगोळी काढून सांगत असतो। 100 वर्षापासून चालत असलेली ही परंपरा आम्ही पुढच्या येणाऱ्या भविष्यातही चालवत राहू आणि आम्हाला सहकार्य करतात, म्हणजे हे रांगोळी काढणाऱ्या येणाऱ्या महिला या भरपूर यांचं सहकार्य असतं, म्हणून आम्ही पण ही स्पर्धा पुढच्या प्रमाणे भरत राहू।